नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख. विठ्ठल कांगणे सरांचं इंस्टाग्रामवरून अकाउंट जे आहे ना तर ते बंद झालेलं आहे. बंद झालेलं म्हणण्यापेक्षा जाणून बुजून पर्पजली बंद केलेलं आहे, हेच त्याचं सत्य कारण आहे. नाव व्हाय आय एम सेइंग दॅट की इंस्टाग्रामवरून ज्यावेळेस अकाउंट डिलीट होत असतं ना तर त्यावेळेस काही ब्रीच त्यांचे जे कॉन्टेंट आहे तर त्यामध्ये लेट्स से की काही सिगरेट पिणं, अल्कोहोल, पॉर्नोग्राफी किंवा इतर काही त्यांचे जे कंटेंट आहे ना तर त्याच्या अंडर जर काही व्हिडिओज वगैरे आले तर सस्पिशियस ॲक्टिव्हिटी म्हणून अगोदर ते व्हिडिओ जो आहे ना तर तो डिलीट केला जातो इंस्टाग्रामकडून किंवा मेटाकडून. 3-4 जर व्हिडिओ जर सेम पद्धतीने आले तर नंतर मग ते डिलीट केलं जातं. पण ज्या वेळेस इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करतं ना तर पूर्ण डिलीट करतं. सध्या सरांचं जे अकाउंट आहे, दिस अकाउंट इज नॉट अवेलेबल इन इंडिया असं येते. म्हणजे हे जे अकाउंट आहे हे माहिती व प्रसारण मंत्रालय भारत यांच्याकडून ही ॲक्शन जी आहे ना तर ती झालेली आहे. म्हणजे आता महाराष्ट्र शासनानं जे आहे ना तर ते मला असं वाटतं की कोणाचाही अकाउंट किंवा कोणाचाही प्रभाव कमी करायचा असेल सोशल मीडियावरती, जर कुणी माणूस नेहमी अन्यायाविरुद्ध वाचा फोडत असेल आणि सरकारनं किंवा सरकारच्या धोरणावर म्हणा किंवा मानसिकतेवर म्हणा किंवा राजकारणी जे लोक आहेत जे सत्तेत बसलेले आहेत त्यांच्या विरुद्ध जर कोणी सत्य येऊन पुराव्यासहित जर बोलून दाखवत असेल तर तो त्यांच्या डोळ्यात नेहमी खुपतो माणूस तो. आणि सुडाने म्हणा किंवा पोटेन्शियल थ्रेट भविष्यात येऊ शकतो. म्हणून कांगणे सरांचं हे जे अकाउंट आहे तर हे पर्पजली जाणून बुजून मला असं वाटतं की बंद केलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं जर एखाद्या कोणत्याही माणसाचं जर समजा इंस्टाग्राम अकाउंट जर एखाद्या देशाला किंवा आपल्याला जर कोणाला बंद करायचं असेल तर भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे जर मेटाला जर काही समजा कम्युनिकेशन झालं की सर्टन एक अशी व्यक्ती आहे की त्यांचं अकाउंट जे आहे तर ते कमी करण्यात यावं की डिलीट करण्यात यावं तर आणि तरच जे आहे ना तर ते इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करत असतं. तसं इंस्टाग्राम त्यांच्याकडूनही डिलीट करत असतं. पण तो केस आपल्या सरांच्या ह्याच्यात नाही आहे. नाव आता कुठल्याही माणसाला जर सरकारच्या विरुद्ध जर खरं बोलण्याची ही जर शिक्षा होत असेल तर इथून पुढं खरं बोलणं म्हणजे हे काय समजावं ना. आता पहिलं त्यांनी अकाउंट डिलीट केलं आणि मला भीती आहे की नजीकच्या काळामध्ये पुढच्या काही काळामध्ये सरांचं यूट्यूब चॅनलवरती देखील अशा प्रकारची ॲक्शन घेण्यात येऊ शकते का काय. आणि सरांना बदनाम करण्यासाठी इथून पुढे देखील काही बनावटी केस ज्या आहेत तर त्या देखील होऊ शकता का, ही भीती प्रामाणिकपणे माझ्या मनात आहे. आणि येस, अँड्र्यू टेट हा देखील एक म्हणजे गुगलवरती सगळ्यात जास्त सर्च केला जाणारा माणूस आहे. तर त्याच्यावरती देखील अशाच पद्धतीनं सिस्टमच्या विरोधात बोलत होता. म्हणून त्याचं इंस्टाग्राम, यूट्यूब जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याचे होते तर त्याचे ते बंद करण्यात आले. नंतर त्याच्यावरती बनावट लैंगिक गुन्ह्याच्या जे बनावटी केस आहेत तर त्या टाकलेल्या आहेत आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. ठीक आहे, तो नंतर आला सुटून. पण अशी भीती जी आहे तर ती देखील आपल्या मनात आहे. कारण विद्यार्थ्यांसाठी मागच्या 5-6 वर्षापासून सततपणे काम करणारे शिक्षक म्हणून लौकिक आलेले आपले कांगणे सर आहे. कांगणे सरांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना उभं राहावं लागणार आहे. उद्या जर समजा त्यांचं अकाउंट रिस्टोर करण्यासाठी जर ट्विटरवरती कॅम्पेन करायची गरज पडली तर मी स्वतः तुम्हाला आव्हान करेल. आणि तशा प्रकारची जर काही रणनीती असेल ना तर ऑफकोर्स सरांशी बोलून आणि आपण सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते सरांच्या पाठीमागे आहे, हा एक उद्देश आहे. आणि फ्युचरमध्ये जर समजा काही या सरकारनं किंवा ते जे कोणी याच्या पाठीमागे असेल त्यांनी काही बनावटी केसेस किंवा काही प्रकरण जर करायचं जर ठरवलं तर ते देखील करू शकतात. पण येस, मी आता बाकी जास्त काही सांगणं म्हणजे काय म्हणतात की लॉजिकच्या बाहेर होईल. फक्त एवढं सांगायचं आहे की माणूस चांगला आहे, सत्य बोलतो, खरं बोलतो, त्यामुळेच हा माणूस आहे तर तो लोकांच्या नजरेत खुपतो. आपल्याला या माणसाला सपोर्ट करायचा आणि पाठिंबा करायचा. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम.